तर हाय हॅलो आणि नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका मिनी व्लॉगमध्ये. तर हे बघा, पाठीमागच्या एका मिनी व्लॉगमध्ये मी तुम्हाला रिंगला धागे कसे अटॅच करायचे किंवा मायक्रम आर्ट शिकत असताना पहिल्या बेसिक स्टेप काय असते त्या ह्या सगळ्या विषयीची डिटेल माहिती मी तुम्हाला सांगत आहे. तर त्यामधले आज आपली दुसरी सेरी आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रिंग पूर्णपणे धाग्याने रॅप कशी करायची. तर हे बघा, हा पूर्ण एक लांबलचक मी धागा घेतला. तुमच्या रिंगनुसार तुम्ही तो चूज करू शकता, 1 मीटर अर्धा मीटर किती घ्यायचा तेवढा. तर पहिल्यांदा काय करायचं, हा धागा इकडच्या बोटाने व्यवस्थित पॅक पकडून घ्यायचा, त्याचा एक टोक आणि दुसरं टोक सोडून द्यायचं रिकामं, काही प्रॉब्लेम नाही. आणि तो फक्त रिंगच्या वरतून खालून टाकायचा आणि वरतून ओढून घ्यायचा आहे. जसं की तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी जसं करते तसं. तुम्ही माझं ऐकण्यापेक्षा तुम्ही जर मी कृती जी काय करते ना ते बघितलं ना तर लगेच तुमच्या एकदम डिटेलमध्ये लक्षात येईल. तर हे बघा, ही सगळ्यात एकदम सोपी पद्धत आहे रिंग रॅप करायची आणि खूप छान पद्धतीने रिंग रॅपसुद्धा होते. आणि त्या रिंग म्हणजे आपण ते रॅप केल्यानंतर त्याच्या आतमध्ये एक लोखंडी वस्तू आहे किंवा लोखंडी तार आहे, हे सुद्धा माणसांना किंवा कुठल्याच व्यक्तीला जाणवूनसुद्धा येत नाही किंवा कळतसुद्धा नाही. त्याच्यासाठी आपण ही रिंग रॅप करत असतो. कोणतीही वस्तूला फिनिशिंग येण्यासाठी रिंग रॅप करणं महत्त्वाचं असतं किंवा रिंग ओपन ठेवलं तर ते फिनिशिंग सगळं जातं आपलं. तर फिनिशिंगमधली सगळ्यात महत्त्वाची आणि बेसिक स्टेप म्हणजे रिंगला पूर्णपणे रॅप करणे. तर हे बघा, आता पूर्णपणे मी रॅप केलेलं आहे इथंपर्यंत आणि तुम्हाला ते दिसतंय पण. आता इकडचा धागा आपण पॅक नाही केला तर तो लायटरनं आपण ज्यावेळेस आपलं पूर्ण रिंग रॅप होते तेव्हा आपण तो लायटरनं काय करतो, पॅक करतो. त्यानंतर ते फिनिशिंग येतं. मी सध्या आता तुम्हाला दाखवण्यासाठी हातात धरून ठेवलेला होता. तर हे बघा, पूर्णपणे रिंग रॅप झालेलं आहे. कसे वाटते तुम्हाला नक्की सांगा आणि मायक्रमच्या अशा टिप्स समजून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.